इथे स्टाईल मारायचं ऑप्शनच नाहीये, फुल पॅक होऊन निघालच बरं. कारण आज पूर्ण बसमध्ये ऑलमोस्ट सगळे जे आहेत इंडियन्स आहेत. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येईल, पण लेट का होईना तुम्हाला शुभेच्छा देते. तर आज आपल्या भारतामध्ये पूर्ण कोणत्याही स्टेटमध्ये जा तुम्ही, खूप छान उत्साह असतो, खूप शिवभक्त आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे सगळेच जण उपवास करतात. घरामध्ये उपवासाचे खूप छान छान आयटमसुद्धा बनलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले. आणि आपल्या इथे तुम्ही जा, कोणत्याही गावात ॲटलिस्ट 1 ते 2 महादेवाचे मंदिर असतात, शिव मंदिर असतात. त्याच्यामुळे खूप छान तिकडं विविध उपक्रम होतात, अभिषेक, पूजा, आरती हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आजच्या दिवशी. पण आज आता आम्ही स्वीडनमध्ये आहोत आणि स्वीडनमध्ये इतके मंदिर नाही आहेत, पण तरी पण आम्ही उपवास करत आहोत. कारण आम्ही ठरवले आपल्याकडचे जे काही सण आहेत, उपवास आहेत, ते सगळे नक्कीच फॉलो करू. जितकी आमच्याकडून होईल तितके तर नक्की फॉलो करणार. दोघांनी पण आज आम्ही उपवास केलेला आहे. इथे आम्ही स्टॉकहोममध्ये राहतो, तर इथे हिंदू टेम्पल आहे एक. संध्याकाळी 6 पासून तिथे कार्यक्रम सुरू होतात. तर मग आम्ही विचार केला की संध्याकाळीच आपण तिथे जाऊ. घरी पण देवपूजा झालेली आहे, टिकावरून तुम्हाला समजू शकतं. छान देवपूजा झालेली आहे आणि मस्त धूप अगरबत्ती लावल्यानंतर घरात जो छान असा सुगंध पसरतो ना, तो खूप भारी वाटतं. तर असं आहे. आणि आता आम्ही उपवासाचं फराळाचं वगैरे आयटम बनवणार आहे. 1-2 गोष्टी. काल आम्ही स्वीट पोटॅटोज म्हणजेच रताळे पण घेऊन आलो होतो. साबुदाणा पण भेटला इथे आम्हाला. इंडियन ग्रोसरी जी आहे तिथे साबुदाणा वगैरे ह्या गोष्टी मिळतात आपल्या. आज थोडीशी वेगळी रेसिपी मी ट्राय करणार होते. ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे मला काल इंस्टाग्राममध्ये आली होती रीलवर, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करू. तसं साबुदाणा खिचडी पण मी बनवणार होते. साईडला जे रताळे आहेत ते पण उकडून घेतलेले होते. तर त्याला थालीपीठ म्हणू की पराठे, याच्यामध्येच मी कन्फ्युजनमध्ये आहे. कारण मला अगोदर तर पराठेच बनवायचे होते आणि पुढे झालं काय ते तुम्हाला मी सांगते. सगळ्यात अगोदर मी काय केलं, उकडलेले बटाटे घेतलेले आहे, त्याला छान मॅश करून घेतलेला आहे. आणि इकडे थोडासा जो आहे 1 वाटी साबुदाणा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुला मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि मग नंतर बटाट्यामध्ये तो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोड्याफार आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्ही जर जिरा किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोथिंबीर जिरा वगैरे खातात उपवासाला, ते पण तुम्ही टाकू शकता. पण आम्ही फक्त मिरची खातो, तर मिक्सरला मी मिरची बारीक करून घेतली आणि याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं जे आहे छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मळताना ना, म्हणजे एकजीव करताना थोडंसं पाणी पण टाकू शकता, जेणेकरून थोडंसं ते पतलं होईल. मी पाणी टाकलं नाही, त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे घट्ट गोळा झाला होता त्याचा आणि लाटायला ते खूप जास्त मला जड गेलं. आणि त्याच कारणामुळे शेवटी मी पराठ्याचा नाद सोडून त्याला थालीपीठ म्हणूनच बनवलं होतं. पण खूप छान आणि टेस्टी असे थालीपीठ याच्यापासून बनून रेडी झाले होते. त्याच्यानंतर जोपर्यंत पीठ भिजते तोपर्यंत म्हटलं चटणी बनवून घ्यायच्यासोबत खायला. तर अगोदर थोडीशा मिरच्या घेतल्या, त्या बारीक केल्या आणि मग मिरचीमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले. मिरची अगोदर यासाठी बारीक केली कारण शेंगदाणे आणि मिरची एकत्र छान बारीक होत नाही, मिरची तशीच राहते, म्हणून अगोदर मिरची बारीक केली. शेंगदाणे आणि मिरची थोडेसे बारीक झाले, मग त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे मी दही, थोडीशी शुगर. आता ही कोणती शुगर आहे तुम्ही म्हणाल, तर ही ब्राऊन शुगर आहे, म्हणून याचा कलर असा आहे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं मीठ चवीप्रमाणे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला छान परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत. दही कमी पडलं म्हणून परत एकदा दही टाकलं. आणि ही चटणी जी आहे ना, साबुदाणा वड्यासोबत सुद्धा खूप जास्त छान लागते. तुम्ही त्याच्यासोबत पण नक्की ट्राय करा. खूप मस्त तिखट आंबट गोड ह्याची चव येते. पुन्हा एकदा मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आपली चटणी जी आहे ते बनून रेडी आहे. थालीपीठसोबत ती खूप जास्त छान लागत होती. त्याच्यानंतर इकडे साईड बाय साईड साबुदाण्याची पण मी तयारी करत होते. तर आता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही मंदिरामध्ये जायला निघतोय. मस्त छान रेडी पण झालेला आहे. दोघांनी पण व्हाईट घातलेलं आहे, कारण महादेवाला जाताना व्हाईट घालतात, म्हणून आम्ही छान असं व्हाईट आउटफिट घातलेला आहे. आणि हा असा आहे माझा ड्रेस, व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये छान रेडी झालेलं आहे. फर्स्ट टाइम इकडं आल्यानंतर इतकं छान असं रेडी झालं नाही, जर तेच टी शर्ट पॅन्ट घरातल्या घरात. सो असं खूप छान वाटतं मला रेडी होऊन. चला मग मंदिरात जाऊ. आरती मला माहित नाही आता हाती लागेल की नाही, कारण 7 वाजता आरती लागेल, हाती आपल्या आरती. आणि बसने आम्हाला जायचंय तिथे,
तर जायला 25-30 मिनिटं लागतात आणि गर्दी तर खूप असणार आहे. सो जेवढा पण काही इंडियन क्राऊड आहे इथला तो त्याच मंदिरात असेल, तर त्याच निमित्ताने तुम्हाला म्हणजे मला पण कळेल की इथे किती इंडियन लोक आहेत आणि तुम्हालाही कळेल. अशी आहे रियालिटी. किती जरी छान रेडी झालं तरी बाहेर निघताना तुम्हाला फुल पॅकच व्हावं लागतं. जॅकेट, शूज, वियर्ड कॉम्बिनेशन. असं पंजाबी ड्रेसवर कधीच शूज नाही घातलेले, पण इथे स्टाईल मारायचं ऑप्शनच नाहीये. फुल पॅक होऊन निघालेलंच बरं, कारण अजून पण खूप थंडी आहे बाहेर. लेट्स गो. मी फर्स्ट टाइम जाते या मंदिरात. योगेश या अगोदर गेलेले आहे. मी तर त्यावेळेस ते मंदिर बंद होतं झालेलं. योगेश ते ज्यावेळेस गेलेले ना मंदिर त्यावेळेस बंद होतं, त्याच्यामुळे आज ते पण फर्स्ट टाइमच म्हणता येईल तसं, की नाही. येस. बसमधून आम्ही स्टॉपला पोहोचलोय. आत्ता जायचंय मंदिरात. 10 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे. तिकडं आमचा स्टॉप होता हा इथे समोर, आणि इकडं आता मी जातोय. आणि आता ना मला सगळे इंडियन्स दिसत आहे. खूप छान वाटतं, हो की नाही. आपल्या देशात आल्यासारखं वाटतं, की नाही. एवढे इंडियन्स दिसले. मराठी बोलणार होतो तर खूप असं छान वाटलं. एवढी मोठी लाईन आहे योगेश. आता दर्शन करून बाहेर पडलो आम्ही. आता रिटर्न जातोय घरी. मस्त छान दर्शन झाले आमचं. खूप छान दर्शन झालंय आणि खूप इंडियन्स आम्हाला इकडे बघायला मिळाले, तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं. इतक्या दिवसानंतर इंडियन लोक म्हणजे आम्ही आमचे चेहरे बघायचो, पण आज खूप सारे इंडियन्स लोक दिसले, त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं. आणि सर्वांसोबत गप्पा पण मारल्या. खूप मस्त वाटलं. बाहेर येऊन पण म्हणजे बाहेरच्या देशात पण आपलं मंदिर आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा रिस्पॉन्स असणं लोकांचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप छान वाटलं एकंदरीत. प्रसाद पण होता. प्रसाद पण खाल्ला आम्ही. प्रसाद पण खाल्ला आम्ही. आज फर्स्ट टाइम बसमध्ये मेजॉरिटी इंडियन्स दिसत आहेत मला, की नाही. सगळे इंडियन्सच आहेत, नंतर जास्त इथले लोक असतात. आज पूर्ण बसमध्ये ऑलमोस्ट सगळे जे आहेत इंडियन्स आहेत. एका बसमध्ये. एकाच बसमध्ये सगळी बस फुल आहे, ऑलमोस्ट इंडियन्स.